सोल्युशन टॉपिक वरचे प्रॉब्लेम सुरू करूया. फर्स्ट प्रॉब्लेम, फॉर ए गॅस हेनरीज लॉ कॉन्स्टंट इज, ही व्हॅल्यू दिलेली आहे 1.25 इंटू 10⁻³ मोल पर डेसिमीटर क्यूब पर ॲटमॉस्फिअर. जरा युनिट फक्त तेवढं व्यवस्थित बघून घ्या. ॲट 25 डिग्री सेंटीग्रेड कॅल्क्युलेट इट्स सोल्युबिलिटी ॲट 2.5 ॲटमॉस्फिअर. टेम्परेचर तेच सांगितलेलं आहे, टेम्परेचर बदलणार नाहीये, कारण टेम्परेचर चेंज झालं तर सोल्युबिलिटीची व्हॅल्यू सुद्धा चेंज होते. एकदम सिंपल टाईप आहे, काय विशेष नाहीये जास्त त्याच्यामध्ये. बघा काय काय सांगितले ते लिहून घेऊया पहिल्यांदा. गिवन डाटा थोडा साईज वाढवून घेतोय फक्त. काय काय सांगितलेलं आहे बघा. पहिली व्हॅल्यू सांगितलंय हेनरीज लॉ कॉन्स्टंट, दॅट इज KH. तो सांगितलेला आहे 1.25 इंटू 10⁻³ मोल पर डेसिमीटर क्यूब पर ॲटमॉस्फिअर. हे युनिट जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर त्याची सोल्युबिलिटी विचारलेली आहे आणि प्रेशर दिलेलं आहे 2.5 ॲटमॉस्फिअर. मग इथं KH जे युनिट आहे त्याच्यामध्ये काय दिसते? ॲटमॉस्फिअर दिसते, मिलीमीटर ऑफ मर्क्युरी दिसते, किंवा आणखीन काय वेगळं काय त्याच्यामध्ये दिसते का? तिथं जरा फक्त तेवढं लक्ष ठेवायचं. त्या पद्धतीनं तुम्हाला चेंजेस करावे लागते. पुढचा सेक्शन, फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. मग याच्यामध्ये बेसिक जो हेनरीज लॉ आहे तो काय सांगतो? सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एक्सेस प्रेशर. मग इथं S इक्वल टू इथं घ्यायचं आहे KH, हा तो हेनरीज कॉन्स्टंट घ्यायचा आहे आणि मग या पद्धतीने ती सोडवायचं. आपल्याला त्यांनी फक्त सोल्युबिलिटी विचारलेली आहे. या दोनही टर्म्स त्यांनी दिलेल्या आहेत, व्हॅल्यूज वापरा त्याच्यामध्ये. therefore S इक्वल टू KH ची व्हॅल्यू आहे 1.25 इंटू 10⁻³ इंटू प्रेशर दिलेलं आहे 2.5. मग 25 ने याला फक्त मल्टिप्लाय करून घेऊया. 25 5 सव्वाशे, 5 हातच्याले 12, 25 दुने 50, 62 होणार. त्यातले 2 येणार, हातच्याले 6, 25 एक्के 25 आणि 6 31, म्हणजे हे होणार 3.125 इंटू 10⁻³ याच्यावरूनच युनिट काढायचं. हे एवढं शिल्लक राहणार तिथं. मोल पर डेसिमीटर क्यूब, हे तुम्ही असं जरी लिहिलं तरी चालते, किंवा हे असं लिहिलं तरी पण चालेल. तेव्हा हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सोल्युबिलिटी ऑफ डिझॉल्व्ड ऑक्सिजन ॲट 27 डिग्री सेंटीग्रेड इज, ही सोल्युबिलिटीची व्हॅल्यू दिलेली आहे, त्यावेळेचं हे प्रेशर दिलेलं आहे. फाइंड इट्स सोल्युबिलिटी. आणखीन एक सोल्युबिलिटी विचारले, प्रेशर चेंज केलेलं आहे, टेम्परेचर सेम ठेवलेलं आहे. गिवन डाटा, सोल्युबिलिटीची फर्स्ट व्हॅल्यू त्याला मी S1 लिहितोय 2.6 इंटू 10⁻³ मोल पर डेसिमीटर क्यूब. त्यावेळेचं प्रेशर दिलेलं आहे त्यांनी 2 ॲटमॉस्फिअर. त्याच्यानंतर
दुसरी व्हॅल्यू त्यांनी विचारलेली आहे S2 इक्वल टू क्वेश्चन मार्क, आणि त्यावेळेचं प्रेशर त्यांनी सांगितलेलं आहे 8.4 ऍटमॉस्फिअर. पुढचा सेक्शन फॉर्म्युले अँड कॅल्क्युलेशन. तर याच्यामध्ये परत एकदा हेनरीज लॉ पाहिजे असलं तर ते लिहिलं तरी पण चालते, नाही लिहिलं तरी पण काय फरक पडत नाही तसं काय. डायरेक्ट असं लिहिलं तरी पण चालेल. आता आपल्याला त्यांनी दोन प्रेशरच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, एक सोल्युबिलिटी दिली आणि दुसरी सोल्युबिलिटी त्यांनी विचारलेली आहे. त्यामुळे डायरेक्ट तुम्ही याच्यावरून S2 अपॉन S1 असं घेतलं तर इकडे उजव्या बाजूला P2 अपॉन P1 असं तुम्ही घेऊ शकताय. मग याच्यावरून S2 इक्वल टू S1 न फक्त इकडे मल्टिप्लाय करा, S1 इंटू P2 अपॉन P1. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया आता. S2 इक्वल टू S1 एवढा आहे 2.6 इंटू 10⁻³ P2 ची व्हॅल्यू आहे 8.4 डिवायडेड बाय P1 आहे 2. आता जर मी इथं डिवाइड केलं तर मला 26चा पाडा घ्यावा लागेल, त्याच्यापेक्षा मी ह्या दोन इकडे डिवाइड करतोय म्हणजे 1.3 होईल. 13चा पाडा येण्याची शक्यता जरा जास्त आहे. मग बघा किती होणार, 13×52, 2 हातचे आले 5, 13 104 आणि 5 109 होणार, म्हणजे हे येणार 10.92 आणि 10⁻³ यालाच तुम्ही पाहिजे असेल तर हे असं पण लिहू शकताय. त्यावेळेला 10⁻² करावं लागेल. याचं युनिट येणार मोल पर डेसिमीटर क्यूब. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फिश जनरली नीड्स O2 concentration in water at least 3.8 मिलीग्रॅम पर लिटर. यांनी सोल्युबिलिटी दिलेली आहे पण मिलीग्रॅम पर लिटर मध्ये दिलेली आहे. आपल्याला असं नाही लागत, आपल्याला मोल पर लिटर किंवा मोल पर डेसिमीटर क्यूब अशी व्हॅल्यू पाहिजे, त्यामुळे हे बदलून घ्यावं लागेल. व्हॉट पार्शल प्रेशर, प्रेशर विचारले त्यांनी, ऑफ O2 अबव द वॉटर इज नीडेड फॉर द सर्व्हायव्हल ऑफ फिश. अशा पाण्यामध्ये ते मासे जिवंत राहण्यासाठी किती तिथं एक्सेस प्रेशर पाहिजे, जे ऑक्सिजन वरती अप्लाय केल्यानंतर तो ऑक्सिजन त्या पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होईल. गिव्हन सोल्युबिलिटी ऑफ O2 इन वॉटर ॲट 0°C अँड 1 atmospheric पार्शल प्रेशर इज. तिने एक व्हॅल्यू दिलेली आहे, तिथं प्रेशर पण दिले आणि सोल्युबिलिटी पण दिली. इथं सोल्युबिलिटी मात्र देताना त्यांनी मोल पर लिटर मध्ये दिले, त्यामुळे याच्यामध्ये थोडेसे चेंजेस आहेत. सहजासहजी काही लगेच त्या ठिकाणी प्रॉब्लेम आपल्याला सोडवता येणार नाहीये, काही बदल करून घ्यावे लागतील. गिव्हन डाटा बघा, पहिली व्हॅल्यू त्यांनी सांगितलेली आहे मिलीग्रॅम पर लिटर एवढं ऑक्सिजन वॉटरमध्ये डिझॉल्व्ड कंडिशन मध्ये पाहिजे. मग ही काय दिलेली आहे, त्यांनी सोल्युबिलिटीज दिलेली आहे. सोल्युबिलिटी ऑफ O2 इन ग्रॅम पर लिटर असं करूया त्याला आपण, इज इक्वल टू, हे त्यांनी दिलंय मिलीग्रॅम मध्ये दिलंय, त्याला आपण कन्व्हर्शन करू. मिलीचं ग्रॅम मध्ये करायचं असेल तर 10⁻³ न त्याला मल्टिप्लाय केलं पाहिजे हे त्या ठिकाणी. त्यानंतर व्हॉट पार्शल प्रेशर म्हटले, म्हणजे त्यांनी प्रेशर विचारलेलं आहे, ते आपण फाइंड आउट करूया. त्यानंतर त्यांनी आणखीन एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, गिव्हन द सोल्युबिलिटी ऑफ O2 इन वॉटर ॲट 1 atmospheric पार्शल प्रेशर. ह्याला आपण P1 म्हणूया. ही व्हॅल्यू त्यांनी सांगितलेली आहे 1 atmosphere.
त्यावेळेची सोल्युबिलिटी, त्याला आपण S1 म्हणूया, ती व्हॅल्यू आहे 2.2 इंटू 10⁻³ मोल पर लिटर. हे त्या ठिकाणी घेऊया. मग हे एवढं सगळं त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता एक 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 टर्म घेऊ आणि बघूया काय काय करायला लागते ते. पुढचा सेक्शन, फॉर्म्युले अँड कॅल्क्युलेशन्स. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे जे ग्रॅम पर लिटर मध्ये जी सोल्युबिलिटी दिली, त्याचं कन्व्हर्शन मोल पर लिटर मध्ये केलं पाहिजे. मग हे कसं करायचं आहे बघा. सोल्युबिलिटी इन मोल पर लिटर इज इक्वल टू सोल्युबिलिटी इन ग्रॅम पर लिटर डिव्हायडेड बाय इट्स मोलर मास. हे मोलर मास सुद्धा ग्रॅम मध्ये पाहिजे. म्हणजे मग हे कसं येणार बघा. आता सोल्युबिलिटी इन ग्रॅम पर लिटर त्यांनी सांगितलेली आहे 3.8 इंटू 10⁻³ आणि ऑक्सिजन साठी मोलर मास आहे 32 ग्रॅम. तर याला 32 न डिव्हाइड करायचं. मग याचं कन्व्हर्शन कशामध्ये होईल, मोल पर लिटर मध्ये होईल आणि ही करेक्ट सोल्युबिलिटी तुम्हाला मिळून जाईल. ही एक व्हॅल्यू झाली. आता ह्या ज्या दुसऱ्या दोन व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्याच्यावरून तुम्ही हेनरीज कॉन्स्टंट काढू शकता. नाव S इक्वल टू KH इंटू P. मी इथं S1 घेतोय, इथं P1 घेतोय, मला KH काढायचं आहे. मग KH इक्वल टू काय येणार, S1 अपॉन P1. S1 ची व्हॅल्यू आहे 2.2 इंटू 10⁻³ डिव्हायडेड बाय P1 ची व्हॅल्यू आहे 1. ती ऍटमॉस्फिअर मध्ये आहे. देअरफॉर KH इक्वल टू, तीच व्हॅल्यू राहणार आहे, 1 न डिवाइड करायचं आहे फक्त, त्यामुळे काही विशेष नाही आहे जास्त. याचं युनिट काय होतं, मोल पर लिटर. काय काय येणार बघा इथे, मोल पर लिटर. आता याला मी कशाने डिवाइड केलं, प्रेशरनं. काय होतं ते 1 ऍटमॉस्फिअर, त्यामुळे ATM ऍटमॉस्फिअर सुद्धा इथं छेदामध्ये येणार. हे त्या KH च पूर्ण युनिट असं तयार होईल. आता आपल्याला त्यांनी काय विचारले बघा, ही सोल्युबिलिटी आपण काढली, ही आत्ताची ही सोल्युबिलिटी. ठीक आहे, त्यांनी प्रेशर विचारले, त्यामुळे प्रेशर काढायचंय आणि KH आता आपण फाइंड आउट केलेलं आहे. तर बघूया आता ह्या व्हॅल्यूज वापरून P तेवढं फाइंड आउट करूया. नाव S इक्वल टू KH इंटू P. ह्याच्यातलं मला P फाइंड आउट करायचं. देअरफॉर P इक्वल टू S अपॉन KH. जरा बघा बरं, यश ची व्हॅल्यू येत आहे बघा, ती पहिल्यांदा मांडूया इथं आपण पूर्ण. 3.8 इंटू 10⁻³ डिव्हायडेड बाय 32 आहे आणि KH परत डिव्हायडेड बाय मध्ये. त्याला मी असं घेतोय 1 अपॉन, हे इथं घेतोय 2.2 इंटू 10⁻³ कशा पद्धतीनं व्हॅल्यूज आहेत ते बघा. आता आता मात्र याच्यामध्ये आपल्याला लॉग टेबल वापरल्याशिवाय काय पर्याय नाही. सोडूया लॉग टेबल, बघूया काय काय होते. विनाकारण कॉम्प्लिकेशन करत बसण्यापेक्षा ते केलेलं कधीही चांगलं. मग इथलं 10⁻³ 10⁻³ याला मी डायरेक्ट कॅन्सल करून टाकतोय. राहिले 3 नंबर, त्यांचे लॉग बघायला सुरुवात करूया. 32 चा लॉग इथं 32 आहे, 0 मध्ये येते 5051.
50, 51. मी छेदातलं घेतले पहिल्यांदा कॅल्क्युलेशनला, त्यामुळे हे किती येणार 1.5051. आता 22चा पाहिजे 0.22चा 0 मध्ये तो येत आहे 3424. 3424 यांची बेरीज करूया. 5, 7, 4, 8 आणि 1. हे छेदाचं कॅल्क्युलेशन तयार झालं. आता आहे 38. 0.38चा 0 मध्ये इथं आहे 38. या ठिकाणी 0 मध्ये म्हणजे हे येणार 5798. 5798. आणि हा जो छेदाचं कॅल्क्युलेशन केलेलं होतं ते त्याच्यातून सबट्रॅक्ट करायचं आहे. 8475. मग हे किती होणार? इथे येणार 3, इथे येणार 2, 3, 8 आणि 7 15 झालं 1. सबट्रॅक्शन करायचं आहे त्यामुळे इथे येणार बार 2. आता 0.73चा 2 मध्ये 3चा मेन डिफरन्स 0.73. 0.73चा 2 मध्ये 3चा मेन डिफरन्स 0.73चा 2 मध्ये 3चा मेन डिफरन्स म्हणजे 5399 होणार. ते 5399. 5399. 5.399 इंटू 10 इथे किती आहे बघा -2. त्यामुळे डेसिमल पॉईंट 2 घरं डावीकडे सरकवून घ्या म्हणजेच हे किती येणार 0.05399 ऍटमॉस्फिअर. हे त्याचं आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. द व्हेपर प्रेशर्स ऑफ 2 लिक्विड्स ए अँड बी आर. 2 लिक्विड सांगितलेत ए अँड बी, दोघांचे व्हेपर प्रेशर्स दिलेले आहेत. ए सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 10 ग्रॅम ऑफ ए ऑफ मोलर मास. ए च मोलर मास दिले. 80 ग्रॅम ऑफ बी ऑफ मोलर मास. बी च पण मोलर मास दिले. आणि जे सोल्युशन तयार होईल त्याचं व्हेपर प्रेशर सांगा असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. मग सगळं लिहून घेऊया पहिल्यांदा काय काय दिलंय त्यांनी ते. गिवन डाटा व्हेपर प्रेशरच सांगितलेले आहेत. एच वेपर प्रेशर आहे 400 मिलीमीटर मर्क्युरी. त्यानंतर बीच वेपर प्रेशर सांगितलेलं आहे. हे प्युअर फॉर्मॅट मधले घ्यायचे म्हणून त्या ठिकाणी 0 नोटेशन वापरलेलं आहे. त्यानंतर एच वेट दिलेलं आहे ते सांगितलंय 10 ग्रॅम. एच मोलर मास पण सांगितलेलं आहे 60 ग्रॅम पर मोल. त्यानंतर बीच वेट ते सांगितलेलं आहे 80 ग्रॅम. बीच मोलर मास ते आहे 40 ग्रॅम पर मोल. विचारले त्यांनी वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. पूर्ण सोल्युशनचं वेपर प्रेशर विचारलेलं आहे. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स.
आता त्याच्यातून आपल्याला पहिल्यांदा फॉर्म्युला कुठला वापरायचा ते पहिल्यांदा सांगतो, म्हणजे मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय तयार करावं लागेल ते बघा. बघा, फॉर्म्युला असा आहे. मग याच्यातल्या ह्या दोन व्हॅल्यूज त्यांनी दिलेल्या आहेत. मात्र हे जे एक्स ए आणि एक्स बी आहेत, दीज आर द मोल फ्रॅक्शन्स. तुम्हाला हे मोल फ्रॅक्शन्स काढावे लागतील. त्याच्यासाठी तुम्हाला नंबर ऑफ मोल्स काढावे लागतील दोघांचे पण. मग नंबर ऑफ मोल्स हे कसे फाइंड आउट करतात? नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू वेट डिव्हायडेड बाय मोलर मास, हा फॉर्म्युला आहे. मग एक 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 सुरुवात करूया आता. एन ए म्हणजे ए चे नंबर ऑफ मोल्स जर काढायचे असतील तर ए च वेट घ्यावं लागेल, त्याचं मोलर मास घ्यावं लागेल. म्हणजे मग हे किती येते? 10/60 येणार. म्हणजेच येणार 1/6. मग इथं 0.616 उरता येत 4, 40 होणार. त्याचं 6×6 = 36, परत 4च शिल्लक राहत आहेत, म्हणजे कंटिन्युअस हे असं येणार. त्याच्यानंतर मला फाइंड आउट केलं पाहिजे एन बी. एन बी साठी तोच फॉर्म्युला. व्हॅल्यूज बघा आता काय काय आहेत. वेट आहे 80 ग्रॅम आणि मोलर मास आहे 40 ग्रॅम. त्यामुळे ह्याचे 2 मोल्स होतील. इथे पण पाहिजे असेल तर मोल लिहिलं तरी चालेल. आता त्याच्यानंतर मला फाइंड आउट करायचं आहे मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन साठी मला महत्वाची एक व्हॅल्यू लागेल, ती म्हणजे टोटल नंबर ऑफ मोल्स लागतील. म्हणजेच एन ए प्लस एन बी यांची बेरीज करूया. हे किती होणार? 2.166 हे येणार. आता मोल फ्रॅक्शन मध्ये फॉर्म्युला बघा. एक्स ए जर पाहिजे असेल तुम्हाला तर एन ए डिव्हायडेड बाय एन ए प्लस एन बी हे वापरावं लागतं. एन ए ची व्हॅल्यू एवढी आहे, डिव्हायडेड बाय 2.1666. इथं एक 6 वाढवून घेऊया, हे असे. तर हे मात्र लॉग टेबलनं सोडवावं लागेल. बार 1.16 मध्ये 6चा मेन डिफरन्स घ्यावा लागेल. 16चा 6 मध्ये परत 6 मध्ये मेन डिफरन्स. मग हे किती होणार? 22 1 आणि 16, 22 17. हे असे. त्यानंतर इथे येणार 0.21चा 6 मध्ये 6चा मेन डिफरन्स. 21 6 मध्ये 6चा मेन डिफरन्स. 7चा घेतला तरी पण चालते, काय अडचण नाही. 33 45 आणि 14, 45 आणि 4 49 आणि 10 59. 3359. 3359 असेल. यांची सबट्रॅक्शन करूया. 9 आणि 8 17, 6 आणि 5 11, 4 आणि 8 12, 4 आणि 8 12. आजचाला 1 -1 हे होणार 12. आता याचा अँटीलॉग 0.88चा 5 मध्ये 8चा मेन डिफरन्स. 0.88चा इथं आहे 5 मध्ये ते 8चा मेन डिफरन्स. परत एकदा बघा. 8858. 5 मध्ये 8चा मेन डिफरन्स म्हणजे हे येणार. मग 76 74 आणि 4, 76 78, 76 88, 76 88 इंटू 10⁻⁻², म्हणजे हे किती येणार?
0.07688 हे असेल. ही त्याची व्हॅल्यू येईल एक्स ए साठी. आता मला एक्स बी पण काढला पाहिजे. मग एक्स बी साठी तुम्हाला काय करावं लागेल बघा. जेवढे मोल फ्रॅक्शन्स असतात त्यांची समेशन येते 1, हे लक्षात ठेवा. त्यामुळे एक्स बी इक्वल टू काय होणार, एक्स ए ला इकडे पाठवा, 1 मायनस एक्स ए होणार, म्हणजेच 1 मायनस 0.076888. याचं सिम्प्लिफिकेशन 8 आणि 2 10, हातचा 1 9 आणि 1 10, हातचा 1 7 आणि 3 10, हातचा 1 8 आणि 2 10, हातचा 1 मायनस पाहिजे बरं का. आता परत कुठनं केलं होतं सुरुवात, 8 आणि 2 10, हातचा 1 आणि 9 10, हातचा 1, मग इथं 0 येणार. 0.92312 हे एवढे येते. हे झालं तुमचं एक्स बी. बघा, पाहिजे असेल तर एका खाली एक मांडून सुद्धा तुम्ही ते बघू शकताय. आता सगळ्या व्हॅल्यूज माझ्याकडे तयार झालेल्या आहेत. आता हा जो मगाशी आपण जो फॉर्म्युला लिहिलेला आहे इथं, हा, त्याच्यामध्ये आता ह्या व्हॅल्यूज आपल्याला यूज करायचे. बघूया. फॉर्म्युला लिहून घेतोय. Now total vapor pressure of the solution is equal to XA into PA0 plus XB into PB0. मग XA हे एवढं आहे बघा, 0.076. आता आपल्याला लॉग बघताना 76चा 8 मध्ये ठीक आहे, घेऊया आपण तसंच त्याला. 4 पेक्षा जास्त डिजिट झाले की थोडस ऍडजस्ट करून घ्यायचं. आणि PA0 तो त्याने सुरुवातीला दिलाय बघा, हे बघा इथं PA0 तो 400 मिलीमीटर आहे आणि PB0 आहे 600. लक्षात ठेवा PB0. इथे घेतोय मी 400 प्लस एक्स बी ची व्हॅल्यू ती आता आपण काढली इथं, ती एवढी आहे 0.9231 एवढंच घेतोय. इंटू PB0 आहे 600. मग अशी बघितलं होतं, परत एकदा पाय असलं बघूया. हे बघा इथे ती व्हॅल्यू पण वापरली. आता हे सोडवायचं आहे, प्रोडक्ट करा आणि बेरीज करा फक्त. प्रोडक्ट सहजासहजी करता येण्यासारखे आहेत. हे बघा, पहिल्यांदा हे 2 शून्य ह्याच्यात वापरून घेतोय, म्हणजे काय शिल्लक राहिले तर 7.688 इंटू 4 प्लस इथले पण 2 शून्य पुढे वापरून घेतोय, म्हणजेच हे किती होणार, 92 होणार हे इंटू 6 होणार. आता हे प्रोडक्ट करून घेऊया. बघा किती होते, 4 8 32, 2 हातचे आले 3, 4 8 32 आणि 3 35, 5 हातचे आले 3, 4 7 24 आणि 3 27, 7 हातचे आले 2, 4 7 28 आणि 2, हे झालं 30.752 प्लस इथं 6 न मल्टिप्लाय करा, 6 1 6, 6 त्रिक 1808, हातचा 1, 6 दुने 12 आणि 1 1303, हातचा 1, 6 9 54 आणि 1 55 हे असेल. आता या दोघांची बेरीज करायची. हे असं मांडून घेतोय. यांची बेरीज 2, 6 आणि 5 1101, हातचा 1, 8 आणि 8 1606, हातचा 1 3 आणि 1 4, 5 आणि 3 8, 584.612 ऍटमॉस्फिअर. तरी कशात दिले बघा, ऍटमॉस्फिअर म्हटलंय का आणि काय म्हटलंय, तिने जसं दिलं असेल त्याच पद्धतीनं लिहा. मिलीमीटर मर्क्युरी त्याच पद्धतीनं मांडा.
मिलीमीटर मर्क्युरी. या पद्धतीने येईल. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. 2.5 मोल ऑफ लिक्विड ए, इट इज मिक्स्ड विथ 4.5 मोल ऑफ लिक्विड बी. याच्यामध्ये डायरेक्ट नंबर ऑफ मोल्स दिलेले आहेत. इफ वेपर प्रेशर्स ऑफ ए अँड बी आर 160 millimeter mercury to 30 millimeter of mercury respectively, कॅल्क्युलेट वेपर प्रेशर ऑफ द लिक्विड मिक्सचर. हे मगाच्या सारखंच आहे. उलट हे मगाच्या उदाहरणापेक्षा सुद्धा सोपं आहे, कारण यांनी नंबर ऑफ मोल्स डायरेक्टच दिलेले आहे. त्यामुळे काहीच अडचण येण्यासारखं नाही याच्यात. एन ए नंबर ऑफ मोल्स ऑफ ए इक्वल टू 2.5. एन बी, बी चे नंबर ऑफ मोल्स सांगितलेले आहेत 4.5. वेपर प्रेशर दोघांचे सेपरेट सेपरेट सांगितलेले आहे 160 मिलीमीटर मर्क्युरी आणि PB0 हे सांगितलेलं आहे 230 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. आणि त्यांनी विचारलंय सोल्युशनचं वेपर प्रेशर. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. तर याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ मोल्स मला काढावे लागतील. एन ए प्लस एन बी या दोघांची बेरीज 2.5 प्लस 4.5 हे येणार 7. आता मला दोघांचे मोल फ्रॅक्शन काढावे लागतील. एक्स ए साठी येणार एन ए अपॉन एन ए प्लस एन बी. एन ए ची व्हॅल्यू आहे 2.5 आणि यांची समेशन आहे 7. 7 नेला भाग घालवा. 7 त्रिक 21 उरतायत 4. 7 5 35. परत 5 शिल्लक राहतील. 7 7 49. परत 1 शिल्लक राहील. 7 1 7. हे झालं. एक्स ए ची व्हॅल्यू ही तयार झालेली आहे. आता मला एक्स बी काढायचं. मग त्याच्यासाठी काय सांगितलंय फॉर्म्युला. एक्स ए प्लस एक्स बी दिस इज इक्वल टू 1. मग एक्स बी इक्वल टू येणार 1 मायनस एक्स ए. व्हॅल्यूज वापरा त्याच्यामध्ये. 1 मायनस एक्स ए आहे 0.3571. याचे सबट्रॅक्शन करून घ्या. 1 आणि 9 10. चाल 1 8 आणि 2 10. झाले 1 6 आणि 4 10. झाले 1 4 आणि 6 10. हे असेल 0.6429. इथं एक्स ए आहे, इथं एक्स बी आहे. सोल्युशनचं प्रेशर फाइंड आउट करायचं आहे मला. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इक्वल टू एक्स ए इंटू PA0 प्लस एक्स बी इंटू PB0. दिस इज इक्वल टू, आता याच्या व्हॅल्यूज वापरून घेऊया पहिल्यांदा. एक्स ए किती आहे बघा 0.3571. त्यानंतर PA0 ती व्हॅल्यू आहे 160 मिलीमीटर प्लस एक्स बी ती व्हॅल्यू आहे 0.6429 आणि PB0 ते आहे 230. आता आपल्याला यांचा प्रोडक्ट करावा लागेल.
तर आता याच्यामध्ये पहिल्यांदा हे जे एक एक शेवटचं शून्य आहे म्हणजे 10, ते तेवढं याच्यामध्ये वापरून घेऊया. म्हणजे हे होणार 3.571 इंटू 16 प्लस इथं किती होणार 6.429 इंटू 23. दिस इज इक्वल टू, आता इथं पहिल्यांदा 16चा पाडा बघा. 16 × 1 = 16, 6 हातच्याला 1, 16 × 7 = 112 आणि 1 13, 3 होणार 11 येणार हातचे. 16 × 5 = 80 आणि 1 81 आणि 10 91, 1 हातचे आले 9, 16 × 3 = 48, 48 आणि 9 57 होणार आहे. 57.136 ही पहिली व्हॅल्यू येणार. त्यानंतर आता इथं 23चा पाडा आला पाहिजे. 23 × 9 ते येते 207, म्हणजे 7 येणार. हातचे आले 20, 23 दुने 46 आणि 20 हे होणार 66, 6 हातचे आले 6, 23 × 4 ते येणार 92, 92 आणि 6 98, 8 हातचे आले 9, 23 × 6 ते येते 138, 138 आणि 9 ते होणार 147. हे हे असेल 147.867. आता या दोघांची परत बेरीज करायची. मग या दोघांची बेरीज 7 आणि 6 1303, हातच्याला 1, 6 आणि 1 7 आणि 3 10, 0 हातच्याला 1 8 9 10, 0 हातच्याले 1 7 आणि 1 8, 8 आणि 7 1505, हातच्याले 1 4 आणि 1 5 आणि 5 10, 0 हातच्याला 1 1 आणि 1 2. याची व्हॅल्यू येणार 205,003 आहे. अप्रॉक्सिमेटली याला तुम्ही 205 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी असं सुद्धा त्याला कन्सिडर करू शकता.